अंजलीजी 8 तारखेला अधिवेशन सुरू होतं अशी मगाशी बातमी आली होती। आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि ते अधिवेशनाची तारीख ठरली। 5 तारखेला दिग्विजय पाटील म्हणे खारगे समितीसमोर येणार आणि 7 तारखेला त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे कारण अधिवेशनाच्या आधी। तर हे सगळं फार कोइन्सिडन्स वाटतं की अधिवेशन सुरू व्हायच्या आधी एक अटक झालेली आहे। काय वाटतं तुम्हाला? नाही आता थातूर मातूर काहीतरी कारवाई झाली असं अधिवेशनात नक्कीच दाखवायला लागणार आहे। कारण एक महिना 5 नोव्हेंबरला तुम्ही ती स्टोरी ब्रेक केली। 5 नोव्हेंबर पासनं आपण सातत्याने ते लढतोय, पदोपदी लढतोय, एक एक खुलास्यावर खुलासे करतोय, पण FIR मध्ये काही चेंजेस होत नाहीत। खारगे समितीने समन्स देऊन सुद्धा त्या हजर होत नाहीत, दिग्विजय हजर होत नाही, शीतल हजर होत नाही। तिथे चौकशी एकदा होते, त्यांना सोडून दिलं जातं। आज अगदी म्हणजे 3 तारखेला अटक होते। हे आता काय बोलायचं याला? तर मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला सगळं बाहेर येणं गरजेचं आहे। याच्यात अमेडिया कंपनीचा रोल होता। याच्यात जर शीतल तेजवानी आणि दिग्विजयचा फक्त या दोघांचा असताना इश्यू तर याच्यावर कुठलीही कारवाई झाली नसती। पण त्याच्यात पार्थ अजित पवार हे अमेडियामध्ये होते म्हणून हा सगळा व्यवहार झाला, म्हणून हा सगळा व्यवहार लपवला गेला, म्हणून याच्यात FIR मध्ये सुद्धा त्याचं नाव आलं नाही। तर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत। एकतर पहिलं तात्काळ FIR नीट करणं गरजेचं आहे, अमेडियाचं नाव घालणं गरजेचं आहे। हे सगळं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नीट कारवाई होते असं मी बिलकुल म्हणणार नाही। अजूनही खरं याबाबत अनेक आता दुसरीकडे एक चालू आहे पोलिसांचा तपास अंजलीजी, दुसरा चालू आहे खारगे समिती एक वेगळी त्याची चौकशी करते। दोन्ही अनुषंगाने वेगवेगळ्या मुद्रांक शुल्काच्या अनुषंगाने किंवा इतर कुठल्या बाबींचा तो टेक्निकल बाबींचा खरं तर तपास करते खारगे समिती। आणि पोलिसांची खरं तर इथे रोल आहे फसवणूक झाली का, पण इथे मूळ मुद्दा जो आहे ना की जो आपण वारंवार म्हणतो की नक्की फसवणूक कोणाची झाली आहे, मूळ जमीन मालकांची झाली आहे, सरकारची झाली आहे की असा दाखवायचा प्रयत्न होईल की शीतल तेजवानीने यांना फसवणूक करून जमीन विकली, असाच कदाचित प्रयत्न होईल अशी शक्यता वारंवार वर्तवण्यात येते। नाही म्हणूनच मी सांगते की मी ज्या गायकवाड कुटुंबाच्या लोकांशी बोलले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कधीच्या काळी त्यांना पॉवर ऑफ अटॉर्नी दिली पण आम्हाला त्याच्या पुढे त्यांनी कधीही संपर्क केला नाही। त्यामुळे आम्हाला माहीत नाही की त्यांनी हा व्यवहार कधी केला, काय केला, आम्हाला कळवण्यात देखील आलं नाही। आता दुसरा त्याच्यातला पॉईंट असा आहे की शीतल तेजवानींनी जे जे व्यवहार अमेडियाशी चुपचापपणे केले त्याची सुरुवात डिसेंबरपासून केली। LOI साठी जे खोटे कागदपत्र दाखल केले, कागदपत्र काय होते कमलेश हे सांगणं गरजेचं आहे। त्या कागदपत्रांमध्ये असं दिलं होतं की शीतलची जमीन तिने अमेडियाला 5 वर्षाच्या लीजवर दिली असे कागदपत्र करून LOI घेतला। तो LOI कशासाठी असतो? तो साधा एक रजिस्ट्रेशन आहे की आम्ही कंपनी चालू करतोय, त्याच्यात स्टॅम्प ड्युटी वेवर मिळेल असा कुठलाही मुद्दा नव्हता। असं असताना स्टॅम्प ड्युटी वेवर मिळवण्यासाठी आधी ॲड्ज्युडिकेशन करणं, मग सेल डीड करणं आणि मग पोझेशन मिळवणं, हा एकानंतर एक फ्रॉड झाला आहे। सरकारच्या जमिनीचा झाला आहे, वतनाच्या जमिनीचा झाला आहे, जो एका अर्थी गायकवाड कुटुंबाबरोबर पण झाला आहे, सरकारबरोबर पण झाला आहे। पण दुःख या गोष्टीचं आहे की त्याच्यात कलेक्टर दुधींचा रोल हे मी परत म्हणेन हा अतिशय सस्पिशियस आहे। आणि कलेक्टर दुधींना शो कॉज नोटीस दिली गेली पाहिजे की त्यांनी या सगळ्या गोष्टी पुण्याच्या पालकमंत्र्यांना सांगितल्या होत्या की नाही। कारण 1800 कोटीची जमीन सरकारची गेली, 40 एकर जमीन गेली आणि कलेक्टरांनी हे कानावर सुद्धा पालकमंत्र्यांच्या घातलं नाही। हे तुमच्या आणि माझ्या बुद्धीला न पटण्यासारख्या गोष्टी आहेत। तर अनेक खुलासे होणे बाकी आहेत आणि ते झाले पाहिजे अशी माझी मागणी। आणि दुसरीकडे अजूनही टाळाटाळ केली जाते अंजलीजी, अजूनही दिग्विजय पाटीलच्या समितीसमोर आलेला नाही आहे, शीतल तेजवानी खारगे समितीसमोर आलेली नाही आहे। पुणे पोलिसांसमोर केवळ शीतल तेजवानीची चौकशी झाली, ती कशी झाली हे आपण त्या दिवशी सविस्तर चर्चा केलीच आपण त्या विषयावरती। चौकशी कशी झाली, एवढ्या चौकशीत तिची अटक होते की कमलेशजीची आणि माझी जर अशी काही आपण 1800 कोटीची जमीन सरकारची लाटली असती तर आपली काय हालत केली असती सरकारनी, सामान्य जनतेची काय हालत झाली असती। पण शीतल तेजवानीला पहिलं तर झी24 तासनी खूप छान दाखवलं की कशी रॉयल ट्रीटमेंट मिळाली, तिला सोडायला अगदी पोलीस थेट गेले। आता याच्यात मी म्हणते की माध्यमांचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो। हे जर सगळं तुम्ही दाखवलं नसतं तर आज ही अटक सुद्धा कदाचित झाली नसती।
तर मला म्हणूनच सांगायचं आहे की माध्यमं जे लावून धरतात त्यात प्रकरणामध्ये बरेचसे खुलासे होतात आणि ते प्रकरण तडीस जातं. आत्ताच्या घटनेला मला असं वाटतंय की या सगळ्यातले अनेक अजून खुलासे होणे बाकी आहेत. जसं मी परत म्हणते, ते जे फ्रॉड कागदपत्र LOI साठी सबमिट केले, ज्याच्यात कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटीवर माफी मिळत नाही, असे जे फ्रॉड डॉक्युमेंट बनवले ते अमेडिया कंपनीने बनवले आणि शीतल तेजवानीनी मी जमीन माझी आहे आणि मी लीजवर देते असे जे दाखवलेत, या सगळ्या गोष्टी कंप्लीट ओपन अँड शट फ्रॉड आहे. आणि हे सगळं कलेक्टरांना माहिती असून त्यांनी कारवाई केली नाही, पालकमंत्र्यांना सांगितलं नाही, हे मी मानूच शकत नाही. पालकमंत्र्यांना पूर्ण माहिती होती, कलेक्टरांना पूर्ण माहिती होती आणि तरी हे मुद्दाम केलं गेलं. खूप अजून याच्यामध्ये लूप होल्स बरेच आहेत, अजूनही बरेच कच्चे दुवे ह्या सगळ्या संपूर्ण केसमध्ये आहे. आणि आम्ही जसं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला हे आश्वासन दिलं होतं की शेवटपर्यंत तडीच नाहीपर्यंत आम्ही याचा फॉलोअप करणार होतो. ज्या दिवशी 5 तारखेलाच आम्ही गोष्ट बोललो होतो आणि अजूनही त्या गोष्टीवरती आम्ही ठाम आहोत की हे तडीच जाईपर्यंत आम्ही ह्या बातमीवरती राहणार आहोत. पण तुम्हाला जायचं मला कल्पना आहे. तुम्हाला जाण्याआधी हा मला आणखी एक प्रश्न इथे विचारायचा आहे. अजूनही याच्यामध्ये की त्या डॉक्टर जी बोला. गरजेंच्या त्या याच्या तिचे आई बाबा आले आणि मी वरळी पोलीस स्टेशनला आम्ही सकाळपासून आहोत. त्याच्यात तर जसे खुलासे याच्यात आहेत तसेच खुलासे त्या प्रकरणात आहे. म्हणजे राजकीय दबाव किती असतो, कसा असतो, त्या सगळ्यांचं आजच मी त्याचं सगळं उदाहरण बघितलंय. खूपच शॉकिंग आहे सगळं. जसं अजित पवारांचं प्रकरण शॉकिंग आहे, तसं या पंकजाच्या PAचं प्रकरण सुद्धा तितकंच शॉकिंग आहे. आणि सकाळपासून आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसून आहोत, तर आत्ताच्या घटनेला तिथेही मला जाणं गरजेचं आहे. नाही बिलकुल तुम्ही जा. शेवटचा प्रश्न जाता तर तुम्हाला त्या प्रकरणाचे फॉलोअप तुम्ही करत राहा आणि त्याच्यातही आम्ही तुमच्या सोबतच असू अंजलीजी. पण आता जाता बरेच मी म्हटलं की खूप अजून या केसमध्ये ज्याचा तुम्ही उल्लेख करत होतात, खूप कच्चे दुवे या केसमध्ये अजून बाकी आहेत. अजून फक्त शीतल तेजवानीच्या रोलबाबतच चौकशी इथे होते. यासारख्या आम्ही हे वारंवार म्हणतोय की हा फक्त हे हिमनगाचं टोक आहे. दिस इज जस्ट टिप ऑफ दी आईसबर्ग. अजून बऱ्याच गोष्टी याच्यातून समोर येण्याच्या बाकी आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्यात आता या फक्त दोघांच्या रोल पुरतं सीमित नाही आहे? इथे अजूनही FIR मध्ये इतरांची नावं का नाहीत, कंपनीचं नाव का नाहीत, कंपनीच्या पत्त्यातून पोलीस का गेले नाहीत, अजून दाढी का टाकल्या आहेत, बरेच प्रश्न इथे उपस्थित होतात. पण आता पुढची पायरी काय असावी? शीतल तेजवानीचं पोलिसांनी लाईन ऑफ इंटरोगेशन त्यांनी ठरवावं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इंटरोगेशनमध्ये कुठला असावा? पहिलं म्हणजे यांची आणि अमेडिया कंपनीची ओळख कशी झाली, कोणा थ्रू झाली, किती वेळा त्या पार्थ पवारांना भेटल्या आहेत आणि याच्यात कलेक्टरांशी किती वेळा बोलणं झालं आहे, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मला जी माहिती मिळते, जी अतिशय चांगली माहिती मला जी मिळते आहे, त्याच्यात सरळ असंच आहे की हे सगळं फार मोठं आहे आणि याची पूर्ण माहिती सगळ्यांना होती. कलेक्टरांना होती, SDOना होती, तहसीलदारांना होती. हे सगळं कव्हरअप होत आहे, याच्यात काहीच शंका नाही आहे. म्हणूनच मी म्हणते की याच्यात अजित पवारांनी आता तरी राजीनामा देणं गरजेचं आहे. पालकमंत्री पद म्हणून आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा झालाच पाहिजे. ठीक आहे, तुमची मागणी आहे आणि तुम्ही याच्या मागे राहा. आम्ही पण या बातमीचा पूर्ण फॉलोअप घेत आहोत. तुर्तास तुम्हाला का खूप दुसऱ्या मिशनवरती तुम्ही आहात, ते तुमचं तुम्ही कंटिन्यू करावं आणि तुम्हाला मी जाऊ देतो. आणि आपण परत थोड्या वेळात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आपण पुन्हा विषयाची चर्चेला आपण जाऊया. कारण तिला शीतल तेजवानीला आज कोर्टात हजर केलं जात आहे की नाही आपल्याला कळेलच. काय पोलीस मागणी करतात तरी म्हणजे. धन्यवाद अंजली दमानियाजी, आपण जोडला गेलात आमच्यासोबत.